हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपिका हाऊसवाईफ. तर आज आहे नवरात्रीतला दुसरा दिवस आणि आजचा कलर आहे रेड. तर काल तर व्हाईट कलर होता आणि माझी घरातली साफसफाई पण खूप राहिली होती, म्हणजे दसऱ्यासाठी मी काढलेली होती. तर मग म्हटलं आता व्हाईट कलरचं काहीच घालून जमणार नाही आहे, कारण घरात कामच एवढं होतं मला काल. म्हटलं आज आहे वेळ, थोडंफार आवरलेले काम, थोडंफार बाकी, आणखी भांडे घासायचेत आणि थोडासा मसाले भात बनवायचा आहे आणि रांगोळी काढायची. महत्त्वाचं म्हणजे छान अशी रांगोळी काढायची आहे. तर मुलं स्कूलला गेले तोपर्यंत म्हटलं थोडा वेळ आता साडी वगैरे घालून आवरून घेते हे सगळं आणि त्याच्यानंतर मग किचनमधली कामं करायची. तर चला थोडंसं देवपूजा तर काही म्हणजे हे नाही आहे, देवपूजेचं अगरबत्ती वगैरे लावायची आहे आणि दिवा लावलेलाच आहे आपला अखंड ज्योत. तर त्याच्यामध्ये तेल वगैरे घालायचं. हेच पण तेलचं पण सकाळीच अंशतक्ष करून गेलेलं आहे, म्हणजे तेल घालून गेलं आहे दिव्यामध्ये आणि त्याला देवपूजा करायला खूप आवडते. आणि दरवर्षीचंच म्हणजे जसं त्याला आता यायला लागलेत ही सगळी कामं, तसं 2-3 वर्ष झालं. म्हणजे स्कूलला जायच्या आधी सकाळी सकाळी आंघोळ त्याचीच होते पहिली. तर त्याचंच असतं की मम्मा मी अगरबत्ती लावून जातो, मी थोडंसं दिव्यात तेल घालून जातो, म्हणजे दिवा राहणार मी येईपर्यंत. तर करतो तो त्या सगळ्या गोष्टी. तर आत्ता पण घातलं होतं तेल त्यांनी. आता थोडंसं मी पण हे करते आणि अगरबत्ती वगैरे लावून देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर रांगोळी काढते. तर चला देवपूजा करून घेऊया पहिली आणि नंतर आपली पुढची कामं करूया. नंतर मीच रांगोळी काढल्यानंतर, कारण रांगोळी खूप महत्त्वाची आहे. मला रांगोळी काढायला खूप आवडतं आणि असं सणासुदीच्या दारात रांगोळी नसेल ना तर मग मला कसं तरी होतं. मला खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायला आवडतात. आता आज माहीत नाही कशी होईल, कारण मला जे कलर हवे होते रांगोळीसाठी तर ते बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी प्रमाणात भेटला. तर आता मला थोडंसं ॲडजस्ट करून शक्यतो विचार केला होता त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी काढायला लागेल. तर बघूया. दिवाबत्ती झालेली आहे करून. कुंकू लावल्यावर किती छान दिसतं ना तो, भारी वाटते. चला रांगोळी काढून घेऊया. परत मुलांना आणायचा टाईम येईल, भांडे घासायचे, भात बनवायचा आहे, खूप सगळी कामं आहेत पण करायच्यात. रांगोळी घेते. तर आता ना इकडे मी रांगोळी काढताना पहिलं ड्रॉइंग करून घेतलेलं आहे थोडंसं पेन्सिलनी. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. इथून दिसतंय, लाईन मारून घेतली आहे. प्लस इथे एक कलश काढून घेतला आहे, नारळ, पानं. आता हे मस्त मी कलर भरणार आहे ह्याच्यामध्ये आणि दाखवते तुम्हाला हळूहळू जसं मी करते. तर इकडे मी आता कलर भरून घ्यायला लागले रांगोळीमध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय दिसेल हे मी नाही सांगू शकत, पण महत्त्वाचं आणि जे दिसणार ते म्हणजे कुठलाही सण असेल तर मोठमोठी रांगोळी आणि रोजच्या म्हणा किंवा आठवड्यातून 1-2 तरी रेसिपी असतील, कारण मला जेवण बनवायला खूप आवडतं आणि त्याच्यासोबतच रांगोळी काढायला आवडते. प्लस मी आरी वर्क पण करते. बऱ्याच कला आहेत. तर थोडं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार जसं मला वेळ भेटेल तेव्हा. तर आता कसं नवरात्रीचे दिवस आहेत तर मी तुम्हाला रांगोळी तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच रोजच्या व्हिडिओमध्ये, कारण मला ते आवडतं आणि ज्याची आपल्याला आवड आहे त्याच गोष्टी मला वाटतं म्हणजे शेअर करायला पण आपल्याला मजा येते आणि तसंच काहीसं माझं आहे. तर आता ह्या गोष्टी मला जमतात आणि आवडतात तर मग करते मी.
आणि तुमच्याशी पण शेअर करत राहणार. तर प्लीज बोर होऊ नका, व्हिडिओ एन्जॉय करा आणि बघत राहा माझ्या नवीन नवीन रांगोळी आणि नवीन नवीन रेसिपीज. प्लस आरीवर्कचं पण एखाद्या दिवशी मी दाखवेन करून तुम्हाला. त्याला खूप वेळ लागतो हे करायला, त्याच्यामुळे मी त्याचं काही व्हिडिओमध्ये घेत नाही आहे, कारण आपलं बाकीचं पण डेली रुटीनमधलं असतंच सगळं. तर होत आली अशी काहीशी रांगोळी तयार बघा. आणि ना रांगोळी काढत होते तेव्हा मी म्हणजे अंशुलला घेऊन आले. त्याच्यानंतर जेव्हा माझी देवपूजा वगैरे झाली, मग त्याचा टाईम झालेला, तर म्हटलं परत रांगोळी काढायला बसल्यावरती अर्ध्यातूनच जायला लागणार. तर तो झोपी गेलेला आणि उठल्यानंतर त्याची रिॲक्शन अशी काहीशी होती जी मी तुम्हाला दाखवू शकले नाही. पण 2-2 हातांनी तो असा छान छान करत होता, मम्मा ये क्या है, असं तसं. त्याला हिंदी बोलायला थोडंसं जास्तच आवडतं त्या कार्टूनच्या नादात. तर एवढं भारी हे करत होता ना, मी तर अशी रांगोळी कधीच पाहिली नाही म्हणायचा. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं कधी काढली, म्हटलं तू झोपल्यानंतर काढली. आणि तो असं खूप डिस्टर्ब करतो आणि मला आता थोडंसं व्हिडिओ वगैरे करायचं असतो, त्यामुळं मग थोडं शांत वातावरणातच करायला लागतात अशा गोष्टी. नाहीतर मग असं काही रोजचं जर नॉर्मल असतं सगळं तर मग काढतच असते मुलांना घेऊन. पण म्हटलं आता ह्याला झोपवून काढायला लागणार, कारण रांगोळी पण छान काढायची आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करायची आहे. मग डिस्टर्ब नाही झालं तरच बरं, म्हणून मग त्याला झोपवूनच मी रांगोळी काढायला घेतली. तर अशी काहीशी होत आली आहे तयार रांगोळी. आणि आमचं गावाकडचं घरासमोर तो खूप जागा आहे, तिकडे तर माझी दिवाळीला एवढी मोठी रांगोळी असते लक्ष्मीपूजनला. इथं एवढी जागा नाही, त्याच्यामुळं थोडंसं मला हे होतं. पण रांगोळी काढताना मला किती मोठी काढून किती नाही असं होत असतं. तर आहे ती माझी एक आवड आहे आणि काढते मी. तर असं देवीचे पाऊल पण मी बघा किती म्हणजे छान आणि सोप्या पद्धतीने काढल्यात. कसे वाटते ते नक्की सांगा. रांगोळी जवळपास कंप्लीट होतच आली आहे. तर जागा थोडी म्हणजे हे असल्यामुळं एक साईडला आपलं थोड्याशा कोपऱ्यामध्ये बसेल अशी पण छानशी डिझाईन काढायला आवडते मला. तर बऱ्यापैकी रेडी झालेली आहे रांगोळी. आणि पाहू शकताय फायनल आपली रांगोळी अशी झालेली आहे. कशी आली आहे नक्की सांगा. आणि आता डिरेक्टली आपण आलो आहोत संध्याकाळच्या देवपूजेच्या टायमिंगला, कारण रांगोळी वगैरे काढेपर्यंत तक्षचा टाईम झाला स्कूलमधून आणायचा. आणि मग मी त्याला घेऊन आले. त्याच्यानंतर ठरलं होतं मसाले भात बनवायचा, पण नंतर ना मी उपवासाच्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या दिसल्या दुकानामध्ये, तर घेऊन आलो आणि ते फ्राय वगैरे केलं. आणि मग ते खाल्ल्यानंतर आणि थोडीशी भाजी चपाती वगैरे खाल्ल्यानंतर मग म्हटलं आता मसाले भातचं प्लॅनिंग आपण संध्याकाळवरती ढकलूया. तर मग दुपारची छान मग नंतर झोप वगैरे घेऊन आत्ता टाईम झालेला दिवाबत्तीचा. तर आता मी दिवाबत्ती करून घेते. आणि मसाले भात आहेच आपल्या लिस्टमध्ये, त्याला काय आपण कॅन्सल केलेलं नाही आहे, ते पण मी पुढं शेअर केलं तुमच्याशी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आता तक्षची पण झोप झालेली, त्याला मी सांगितलं होतं ओरलचं थोडंसं रीडिंग कर, तोपर्यंत लर्न कर, मी बघते. पण तो एकतर हट्टाला पेटलेला की मला दिवाबत्ती मलाच करू दे. म्हणलं नको थांब, आता मी फ्रेश झाले तर आवरून घेते मीच, कारण तो आत्ताच उठून आला होता. तर घरातली दिवाबत्ती झाल्यानंतर मग बाहेर दिवा वगैरे लावून घ्यायचा होता जिथे आपण रांगोळी काढलेली. तर आता ते करून घेते.
आणि आता त्याच्यानंतर थोड्या वेळा अभ्यास वगैरे घेऊन मुलांचा आपण आलो आहे किचनमध्ये कारण टाईम झाला आहे मसाले भात बनवायचा. तर पहिलं मी सगळं कट करून घेतलं आणि तक्षचे बाबा पण, तुम्ही म्हणाल संध्याकाळी काही तुम्ही भाजी चपाती बनवत नाही का, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्यापैकी संध्याकाळी वरण भात, डाळ खिचडी, मसाले भात हेच बनवता. तर हो, संध्याकाळी बऱ्यापैकी म्हणजे जेवण नसतंच बनवायचं, कारण काय होतं ह्यांचा पण नाश्ता झालेला असतो. साईटवरतीच 7-7:30 वाजता निघायच्या आधी ते नाश्ता करून येतात आणि दुपारचं जेवण लवकर असल्यामुळे संध्याकाळी त्यांना भूक लागते. ते काही घरी येईपर्यंत मग थांबत नाही. 7:30 वाजता थोडंफार खातात काहीतरी. मग ते थोडासा नाश्ता केल्यावरती तर मग भूक लागायचं हेच होत नाही. मग ते म्हणतात राहू दे, चपाती भाजी नको. मग त्यांना भेळ वगैरे असलं काहीतरी पाहिजे असतं. मग ते मला आणि मुलांना मग थोडंफार खायला म्हणजे दुसरं बनवायलाच लागतं, कारण आम्हाला मग नाही जमत. आम्ही जेवायचं थांबलेलो असतो त्यांच्यासाठी. तर मग त्यांचं असतं की मला भूक नाही आहे, मग म्हटलं चला मसाले भात बनवूया थोडासा. मग असं शॉर्टकट काहीतरी वरण भात वगैरे बनवून घेत असते की जोडीला तर तुम्हाला खायचं ते भेळ वगैरे तर ठीक आहे, पण त्याच्यासोबत काहीतरी खायला पाहिजे. मग म्हणून असं शॉर्टकट असं संध्याकाळी असतो. चपाती भाजी सकाळची असतेच प्रॉपर. आणि मग आता भात लावून घेतला की भेळ पण बनवायची आहे. तर असं काहीचं जेवणाचा प्लॅन आहे आजचा. संध्याकाळच्या जेवणाचं असं खास काही नसतं. नॉनव्हेज वगैरे असेल तेव्हाच मग हे असतं, पण व्हेजमध्ये म्हटलं तर मग एवढं काही टेन्शन नसतं संध्याकाळच्या जेवणाचं. आणि मुलांना पण चपाती वगैरे असेल किंवा त्यांनी पण 6-6:30 वाजता खाल्लेलं असेल तर मग डाळ भात वगैरे बनवलं तरी चालतं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी शॉर्टकट असतो. तर असतं असं काहीसं प्लॅनिंग. आणि आता कुकर लावून घेतल्यानंतर मी भेळीसाठीचं पण चिरून घेतलं सगळं. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उलटं दिसत असेल, म्हणजे नाही का देवपूजा करताना पण डाव्या हाताने होते की काय किंवा असं हे सगळं. पण सेल्फी म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट करते. मला पण कळतं व्यवस्थित दिसते नाही दिसत एवढा अंदाज येत नाही, त्याच्यामुळं ते उलटं दिसते. तर हे पण क्लिअर करणं गरजेचं आहे कधी कधी. तर असं काहीसा भात तयार झालेला आहे. शेंगदाणे भातावर खूप लागतात आम्हाला आणि भेळ पण तयार आहे. तर आम्ही घेतो जेवण करून. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. रांगोळी कशी आली होती ते पण सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.